मुंबईतील हा हुतात्मा चौक आहे आणि या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आले। आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि त्याच निमित्तानं ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलंय या महान राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्या सगळ्यांना आज अभिवादन करण्याचा हा दिवस आहे। म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण त्यांना पाहतोय आणि आता ते हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी येऊन गेले होते, त्यांनी अभिवादन केलं होतं आणि त्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झाले। तर ही एक दृश्य जी आपण पाहतोय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की राज ठाकरेंची भेट झाली आहे खासदार सुप्रिया सुळेंसंदर्भात सुप्रिया सुळेंसोबत आणि त्यांची या ठिकाणी चर्चा होताना दिसते। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय, साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहताय। हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेले हे दोन नेते यांच्यात चर्चा होताना दिसते। नेमकं चर्चा कशा संदर्भात होती हे तर कळत नाहीये, मात्र सकारात्मक चर्चा असू शकते कारण दोघांच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे। राज ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा होताना दिसते। मुंबईतली ही दृश्य आहे, हुतात्मा चौकातली ही दृश्य आहे। अजित सर माने बोलू नका। अजित माईक पकडा। एका राजकीय सलोख्याचंच यातून आपल्याला दर्शन झालेलं आहे। जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी सुद्धा जेव्हा भेटू तेव्हा अभिवादन करू, स्मित हास्यानं एकमेकांचं स्वागत करू, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि त्याचंच दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तर दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जेव्हा एकमेकांच्या समोर आले त्यांनी अगदी स्मित हास्याने एकमेकांना अभिवादन केलं, स्वागत केलं, चर्चाही त्यांच्यात झाली आणि त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे त्या ठिकाणाहून निघाल्या आहेत।